नमस्कार. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी अभय कुमार देशमुख. आपण श्रेष्ठ महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना भेटतो. ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्राची माहिती घेतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो. आज सुद्धा आपण एका अशा खास व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या शेतीशी निगडीत आहेत. आज आपल्यासोबत रेटरे गावच्या नूतन मोहिते आहेत, ज्या मागील अनेक वर्षांपासून शेती क्षेत्राशी निगडीत आहेत. शेतीमध्ये विविध प्रयोग करून त्यांनी या भागामध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. खरं तर शेती म्हटलं की अनेक महिला असतील, मुली असतील, यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. शेती करायला नको म्हणतात, शेती हवी आहे असं सांगतात, परंतु शेतीमध्ये राबायला नको म्हणतात. आपण मला वाटतंय 1983 पासून शेतीमध्ये काम करता आहात आणि या संपूर्ण परिवाराचा गाडा हाकता आहात. काय सांगाल की काय अनुभव आहे आपला, कधी याची सुरुवात कशी झाली आणि प्रेरणा कशी मिळाली? माझे सासरे आबासाहेब मोहिते जेव्हा वारले तेव्हापासून मग मी शेतात जायला लागले. कारण शेती करायला परत कोण नव्हतं, म्हणून मी हळूहळू शेतीत, आणि माझ्या वडिलांची पण शेती आहे नागरमनोरीला. मग मी शेती करायला लागले. मग हळूहळू मला शेतीतलं थोडं थोडं कळायला लागलं. मग मी ऊस, सोयाबीन पहिल्यांदाच मी आणलं रेटऱ्यात. रेटरे गावामध्ये पहिल्यांदा सोयाबीन केलं ते तुम्ही केलं? मीच केलं. मग ऊस केले. मग परत रेटरे बासमत तर आबासाहेबांनीच आणलं होतं. मग त्याच्यानंतर मग मी फळं पण करायला लागली. टमॅटो, भाज्या, काय कोबी, फ्लावर, हे पण चालू केलं करायला. मग त्याच्यातून मी शिकत शिकत मग ट्रॅक्टर, जीप, मग माझं मी सगळं मेहनत करायची, हे करायची सगळं. स्वतः ट्रॅक्टर चालवता, जीप चालवता? स्वतः जीप चालते, अजून पण मी चालवते. शेतामध्ये अजूनही मेहनत करता? हो, अजून पण. मला एक सांगा, तुमचं जे मूळ गाव आहे तुमच्या वडिलांकडे, लहानपणापासून याची काय आवड होती का, की किंवा वडिलांनी काही तुम्हाला शिकवलेलं होतं का, किंवा जाण्याचा योग आलेला होता का शेतामध्ये काम करण्यासाठी? दर सुट्टीला आम्ही जायचं. नागरमनोरी कर्नाटकात आहे, तिथं शेती आहे वडिलांची. मग आम्ही सुट्टीला जायचं तिथं. असं काही रानात काम बिम काही केलं नव्हतं, पण थोडी आवड होती ह्याची, शेतीची. नजरे खालून गेलेली होती, शेती म्हणजे काय हे जेमतेम माहित होतं, पण ऍक्च्युअल काम इथं करावं लागलं ज्यावेळेला आबासाहेब वारल्यावर. मग मी धाडसानं मग जायला म्हणजे चालू केलं. आबासाहेब ज्यावेळेला होते त्यावेळेला कधी शेतामध्ये काम करण्याचा योग आलेला होता का? नाही, तेव्हा घरातून उमऱ्याच्या बाहेर नाही. आबा असताना आबांचं तेवढं व्याप पण मोठं होतं आणि ते स्वतः सुद्धा शेती बघत होते. मला असं सांगा की सुरुवात ज्या वेळेला केली त्यावेळेला भीती वाटली का? भीती वाटली. माणसं पण खूप म्हणायची की एवढ्या मोठ्याची आहे, तू कशाला शेतात जाते, बरोबर नाही, तुम्हाला काय कमी आहे, कशाला शेती करताय. मी काही कुणाचं ऐकलंच नाही, पण माझं मी करायला चालू केली शेती. ती एक जबाबदारी पडली तुमच्यावरती. मला सांगा, ज्या वेळेला ही जबाबदारी पडली त्यावेळेला एक दडपण येतं आपल्यावरती की आपण हे काम करणार आहोत, आणि अचानकच तुम्ही शेतीमध्ये काम करू लागला. तर दडपण आलं त्यावेळेला काय तुमच्या मनामध्ये भावना होती, तुम्ही ते दडपण कसं दूर केलं? मी धाडसाने हे करून गेले पुढं. माणसं नावं ठेवत होती, हे करत होती, कुणाकडे लक्ष दिलं नाही. आपलं धाडस हे करूनच शेतात जायला चालू केलं. या संपूर्ण भागामधली माणसं तुमच्याकडं कुतूहलतेने त्यावेळेला पाहत असतील की या शेतामध्ये राबतायत आणि स्वतः शेती सुरू केलेली आहे. नावं ठेवली जाणार, कारण की त्यावेळेचा काळ होता, त्यावेळेला महिलांनी घरातून बाहेर पडायचं नाही वगैरे अशी एक भावना होती. मग त्यावेळेला त्रास नाही झाला का? त्रास झाला, पण सगळं इग्नोर केलं, सगळं काही लक्षच दिलं नाही. आपलं काम आपलं भर आणि हे आपलं, आपल्याला जे वाटेल तेच, दुसरं कोण सांगेल तिकडे लक्षच दिलं नाही. मग ज्या वेळेला तुम्ही रेटरे गावामध्ये पहिल्यांदा सोयाबीनचं पीक आणलं त्यावेळेला, मग ते ज्या वेळेला तुम्ही उत्पादन घेतलं त्यावेळेला या ज्या बोलणाऱ्या लोकांची काय प्रतिक्रिया होती, किंवा त्यांनी त्यावेळेला काय म्हटलं ज्या वेळेला तुम्ही हे सगळं सक्सेस करून दाखवलं सुरुवातीलाच? तेव्हा कोण म्हणजे माझ्याशी बोलायचं बरेच जणांनी बंद केलं. माणसांनी माझ्याकडे यायचं नाही,
असं बरेच जणांनी, म्हणजे थोडक्यात म्हणजे बरेच जणांनी त्रास दिला असा इनडायरेक्टली. न बोलायचं, गडी कोण येत असले तर त्यांना जाऊ नका, त्यांना दारू जेवण द्यायची, त्यांना उद्या जाऊ नका म्हणून सांगायचं. मग एकदा तर असं केलं, एकदा लागण करायची होती माझी 5 एकर. मग त्यांना गड्यांना ठरवलं, सगळं केलं आणि त्यांना तुम्हाला जेवण देतो, कोंबड्या कापून, जेवण, दारू पाजून. मग ते दुसऱ्या दिवशी गडी आले नाहीत. मग एक बाई, मी आणि एक ट्रॅक्टरवरचा ड्रायव्हर एक होता. त्याला म्हटलं तू ऊस तोड, त्या बाईला म्हटलं सोडून दे, कांड्या मारायच्या. आणि आम्ही तिघांनी मिळून लागण चालू केली 5 एकराची. 5 एकराची. मग एका दिवसात आम्ही 20 गुंठ लागण सगळी मांडून काढली तिघांनी. मग शेवटी दुसरा एक माणूस म्हणजे आबा असताना होता, तो काय म्हटला, वहिनी साहेब तुम्ही नका करू, आम्ही उद्यापासून चालू करतो. मग तो आला, ते माणसं घेऊन आला आणि त्यांनी चालू केली लागण. असं पण त्रास दिलाय माणसाने. पण मला काय म्हणायचंय, एक तर तुम्ही घरातला जो कारभार बघायला लागला तुम्ही शेतीचा, त्यावेळेला तुम्ही तुमच्या धाडसानं शेती करायला लागला. किती शेती होती एकूण? 52 एकर. ही 52 एकर संपूर्ण शेती तुम्ही पाहू लागला, बरोबर आहे. तर मग ह्यात या बोलणाऱ्यांची काय खंत होती का? एक महिला धाडशी आहे, ती आपल्या बरोबरीने येऊन शेती करते, हे त्यांना बघवलं नाही का? बघवलं नाहीच असं म्हणायला पाहिजे. खरं ते बोलायचं, यायची बंद केली, माणसं यायला लागली, त्यांना अडवायची. पाणी रात्रीचं, दिवसा पण मला पाणी मिळत नव्हतं. रात्री अशी मुलं मी झोपवायची आणि रात्रीच जाऊन पाणी पाजायची रानात. आबासाहेब आहेत, त्यांचं या भागामध्ये खूप मोठं योगदान आहे, बरोबर आहे. त्या घरामधले आपण सुनबाई आहात, बरोबर आहे. तरी सुद्धा आपल्याला हा संघर्ष आपल्या वाट्याला आला. खूप त्रास दिला माणसाने, खूप त्रास दिला मला. पण ह्या संघर्ष असून तुम्ही आजही वाटचाल करतात. खर तर या तुमच्या डोळ्यांमध्ये आलेल्या अश्रूमधूनच आम्हाला कळते की तो संघर्ष किती मोठा आहे. मी या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर का मांडतोय आई, कारण की तुमचा संघर्ष ह्या कृष्णाकाठला माहीत आहे आणि एक आमच्या भागातली धाडसी महिला जी अविरतपणे 50 एकराहून अधिक शेती सांभाळते आणि आजही सांभाळते, आणि जो संघर्ष वाट्याला आला तो संघर्ष न जुमानता तुम्ही वाटचाल करताय. खरं तर आजच्या पिढीतल्या महिलांनी, मुलींनी याचा आदर्श घेण्याची गरज आहे. मला अजून माहिती तुम्हाला विचारावीशी अशी वाटते की 50 एकरामध्ये तुम्ही कोणकोणती पिकं कशा पद्धतीने घेतली? आता ऊसाचं तर तुम्ही 5 एकरामध्ये सांगितलं की तिघांनीच तुम्ही ती सगळं ऊसाची लागण वगैरे आपण केली, आणि अजून काय वेगवेगळे प्रयोग काय शेतामध्ये केले? म्हणजे गहू करते, हरभरा करते, सोयाबीन करते. परत म्हणजे आता पावसाळ्यात सोयाबीन, गव्हाच्या सीझनला गहू करते, हरभरा, परत टोमॅटो, कलिंगड. आता यंदाच मी भोपळा केला होता, पण काही दर नाहीये काय, त्याच्यामुळे तसाच दम करून ठेवलाय सगळा. आज आता आपल्याकडे जर शेतामध्ये राबायला कामगार बोलवायचे झाले तर आज येतात का? आज काय परिस्थिती? नाही, आता आहे. आता परिस्थिती बदलली आहे. तेव्हा माझी मुलं लहानपण होते, म्हणजे माझा धाकटा मुलगा 1-1.5 वर्षाचा होता आणि बाकीचे सगळे 5-6 वर्षाची मोठी मुलगी, त्याच्या खालोखाल 4 वर्ष 3 वर्ष असे मुलं होती. पण त्यांना घेऊन हे केलं, त्यांचं शिक्षण. एक पहिली मोठी मुलगी आहे, तिला मी डेंटिस्ट केली, डॉक्टर. परत दुसरा मुलगा अविनाश दादा, त्यांना मी मेकॅनिकल इंजिनियर. मुलगी आहे ती हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला, ती सुरतला असते, सुरतला दिली तिला. आणि धाकटा मुलगा BSc ॲग्री. ही 4ही मुलं शिकवली, डोनेशन देऊन शिकवली. पण मग आता शेवटी घर पण सांभाळायला लागायचं, हा एवढा मोठा शेतीचा व्याप पण सांभाळायला तुम्हाला लागला, मग ती तारांबळ उडत नव्हती का? कसं मॅनेज झालंय? नाही, मी आमच्या सासूबाई
ना म्हणजे त्या पडल्या होत्या. त्यांना म्हणजे चालता येत नव्हतं. मग त्या जागेवर असायच्या. मग त्यांचा नाश्ता मुलांना सकाळी शाळेला 8ची शाळा असायची कृष्णेला. मग मुलांना सोडायला जायची मी. 8 इथून 7:45ला निघालं की 8 वाजता सोडायचं. परत मागं येऊन शेतातली सगळी कामं बघायची. एक गडी होता. मग त्याला सांगायचं हे पाज, पाणी पाजायचं, काय करायचं. जर तो नसला तर आपण स्वतः दारावर उभं राहायचं, दारी करून सोडायची. परत 12-12:30ला घरी यायचं. मुलांचा डब्बा घ्यायचा, परत कराडला पळायचं. मी जीप चालवते त्याच्यामुळे गाडी घेऊन स्वतः मुलांना सोडायला जायचं? सोडायला स्वतः जायचं. परत दुपारी डबा घेऊन जायचं, त्यांना खाऊ घालायचं, ट्युशनला सोडायचं. तिथं 1ला शाळा सुटली की त्यांना ट्युशनला सोडायचा, डब्बा गाडीतच खायला लावायचा. आणि येताना परत त्यांना घेऊन यायचं 3-3:30ला. त्यांना खेळायला सोडायचं आणि आपण रानात जायचं परत 7-7:30 पर्यंत. मग जेवणाचं येऊन आधीमध्ये म्हणजे कामाला बाई होती, ती चपात्या ते करायची. बाकीचं मग येऊन भाज्या बिज्या फोडणी टाकायच्या, मुलांना खाऊ घालायचं आणि मग अभ्यास करत घेऊन बसायचं. दोन्हीकडची कसरत तुम्हाला करावी लागत सगळं. मग हे कशी तुम्हाला आता समजा मुलांकडे लक्ष द्यायचं, आता तुम्ही सांगितले की स्वतः सोडायला जायचं, त्यांना आणायला जायचं, घरातलं जेवणाचं वगैरे असेल, आणि त्याच दरम्यान जर शेतात एखादं महत्वाचं काम असेल तर त्यावेळेला कसं मॅनेज व्हायचं? का हे तुमचे जे सहकारी जे जुने कामगार होते ते तुम्हाला मदत नाही, ते करायचे? मदत करत होते. त्यांची मदत तुम्हाला महत्वाची ठरत होती. हो. मग आता हे गाव स्वरूपावरती तुम्ही एवढा वर्ष 25 वर्षाहून अधिक कालावधी झाला, मग ती तुम्ही आता उल्लेख करताय सारखा जीप चालवण्याचा, ट्रॅक्टर चालव, हे कसं शिकला? म्हणजे इथे शिकला का आधीपासून येत होतं? आधी थोडी थोडी मला येत होती, पण चांगलं व्यवस्थित मग इथं रानात ते जाताना मग व्यवस्थित शिकले. आजही चालवता का जीप अजून आणि चालू, ट्रॅक्टर? अजून शेती बघते मी. अजून तुम्ही शेती बघताय? आता काय आहे शेतामध्ये? आता आता ऊसच आहे. आता सोयाबीन करायचं तर हा पाऊस पडलाय, हो हो. त्याच्यामुळे काही घाती नाही तर रानांना. मग भात आता आज उद्या पेरून घेणार. घातच नाही भात पेरायला पण. तुम्ही एवढ्या वर्ष हे शेती करत आहात, त्या दरम्यान काही तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा तुमचे आबांचे संबंधित काही नातेवाईक असतील, मित्र असतील, यांच्याकडून तुम्हाला काही सपोर्ट नाही मिळाला? नाही, कोणाचाच नाही मिळाला. पण आबासाहेबांनी तर भागात अनेकांना मदत केल्याचं सगळेजण सांगतात, जुनी जाणते लोक सांगतात सगळे. आबासाहेबांनी असं केलं तसं, पण कुणी काय असं सांगायला पण आलं नाही आणि विचारायला गेलं तरी काय व्यवस्थित कुणी मला तर सांगितलं नाही. आता मला अजून का त्या विषयाकडे जावंसं वाटतंय, मला खरं तर आत्ताचा कालावधी माझ्या डोळ्यासमोर आहे, जो आम्ही बघतोय आमच्या वयमानानुसार, आणि तुमचा तो संघर्षाचा काळ आहे. एक भीती मनामध्ये येते आजही, आम्हाला जर काही नवीन करायचं असेल, कोण समोर असेल आणि आपल्यावरती जर काही चुकीच्या पद्धतीने ते बोलत असतील किंवा काय असतील, तर आपण पण मनामध्ये घालमेल होती. मग त्यावेळेला तुमचा मोटो काय असायचा? तुम्ही नेहमीच असं धाडशी वृत्तीनं राहिलाय म्हणून तुम्हाला ते जमलंय, का तुम्ही ते स्वतःमध्ये बदल करून घेतलाय? नाही, धाडशी वृत्तीनंच केलं सगळं. कारण प्रत्येकाने काहीतरी म्हणायचं, कुणी काहीतरी करायचं, त्याच्याकडे आपल्याशी काही घेणं देणं नाही. ते कोण काय म्हणायला गेलं की मग अगदी पुरुषासारखं, का रे तू का हे, त्याच पद्धतीने त्याला उत्तर दिलं गेलं. उत्तर दिली. त्याच्यामुळे इथपर्यंत मी टिकले, नाहीतर मग काय. आणि त्यातल्या त्यात हे गाव लेवलचं राहणीमान आहे इथलं, त्यामुळे तो प्रकार जास्तच दबाव टाकणं वगैरे असा प्रकार, त्याला तुम्ही त्याच तोडीने उत्तर देत आला. उत्तर दिली म्हणून इथपर्यंत आली आहे. ती जर उत्तरं दिली गेली नसती तर तुम्हाला शांत घरातच बसायला लागला असतं आणि हा सगळा गाडा पुढचा चालला नसता. अजून एक प्रश्न असा, आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपली शेती आहे, ऊस उत्पादन तुम्ही घेताय, आता तर तुमचा ऊस जात असेल, तो काय विषय नाही, कारण दादांचा राजकीय संघर्ष सगळ्यांना माहित आहे. आणि त्याच्या आधी मग काय परिस्थिती होती? जर तुम्ही ऊसाचं पीक घेतलं तर तुमचे ऊस वेळेमध्ये घेऊन जात होते का कारखान्याचे? कोणती अडचण नाही आली? त्या बाबतीमध्ये कसलीच अडचण नाही आली? अरे, मी सगळ्या गावाच्या आधी, आता पण
मी मे मध्येच लागणी करते. बर. म्हणजे सुरुवातीला माझ्याच ऊसांना तोडी येते प्रोग्राम नुसार. प्रोग्रामनुसार. त्यामुळे कधी अडचण अडचण कधीच नाही आली. मग हे नियोजन सर्वांच्या आधी लागण करणं वगैरे हे नियोजन तुम्ही पहिल्यापासूनच हो, करत आला, त्यामुळे पहिल्यापासूनच, तुमच्या प्रोग्राम मध्ये कोणताही कारखान्याच्या ऊस नेण्याच्या बदल अडचणी नाही झाला. नाहीयेत. त्यामध्ये कुणीच काही अडवणूक केली नाही? नाही, कुणी नाही. कुणीच नाही. नाही. तिथं तरी तुम्हाला किमान पिकवलेलं तुमचं ऊस वगैरे कारखान्याला वेळेत जात होता. मग या चाकोरीच्या बाहेर जात आता हा कृष्णा कार्ड जो आहे तो ऊस उत्पादकांचा आहे मोठा. तुम्ही राजकारणामध्ये कधी जाण्याचा प्रयत्न केला? नाही, मी स्वतः नाही कधी. कधीच नाही. गावच्या राजकारणामध्ये लक्ष नाही. मी काय दादाच, म्हणजे माझं तुम्हाला माहित आहे दादाच करतात सगळे. बर. आणि मग या गावामध्ये जसा आबासाहेबांनी या भागामध्ये वारसा चालवला, तसं तुम्ही मग या गावात जे नंतर तुमच्या बरोबर अनेक लोक किंवा गावातल्या महिला वगैरे सगळ्या तुमच्याशी चर्चा करत असतील, भेटत असतील, कारण की तुम्ही जे धाडस दाखवलं ते सर्वांसाठीच आश्चर्याचं होतं, पण सर्वांना कुतूहल वाटणारं सुद्धा होतं. तर मग ज्या वेळेला या गावामध्ये समजा महिला असतील किंवा कोण गरीब समाजातला असेल, त्यांना जर काही अडचणी असतील तर तुम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न केला? खूप केले. एकेकांचे लग्न करून दिले मी, म्हणजे ज्यांची परिस्थिती नाही, संपूर्ण लग्नाचा खर्च काय असेल ते दारात मांडव घालून करून दिले, वस्तीवर मांडव घालून तिथं पण त्यांची लग्न करून दिली. तसं कुणाच्यात कोण वारलं किंवा काय बारसा असेल, लग्न असेल, काय पाहिजे असलं तर तांदूळ, साखर, माझं जे पिकतंय घरात ते मी त्यांना मदत करते. स्वतः तुम्हाला एवढ्या संघर्षामध्ये या गाव मी नावं नाही ठेवणार कुणाला, त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेच्या संघर्षानुसार तुम्ही पुढे गेला आणि ते सुद्धा तसे वागले, पण तरी सुद्धा हे सगळं मागं टाकून तुम्ही आपल्या आसपासच्या ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत करते. पण काय असं का मनामध्ये आलं की आपल्याला एवढा संघर्ष या सगळ्या परिसरातल्या लोकांनी बघायला लावला? ज्यावेळेला माझी मुलं लहान होती त्यावेळेला संघर्ष करावा म्हणजे भाऊबंद, बाकी दुसरे कोणी नाही, दुसरे कोणी त्रास नाही दिला. त्यांनी तुम्हाला सहकार्यच केलं बाकीच्यांनी. असं म्हणजे भाऊबंद पण त्रास दिला, म्हणजे बोलत होते की ह्यांना काय गरज आहे, ह्यांना काय हे भीक लागली, कशाला रानात जायचं. प्रश्नच मोठं होतं, त्यामुळे कदाचित ते तसं बोलत असतील, पण ते त्यावेळेला बोलणं अपेक्षित नव्हतं. आता नाही, आता सगळे व्यवस्थित, आता भाऊबंद पण सगळे व्यवस्थित. तुमचं त्यांना कौतुक आहे का? नूतन मोहितेंनी, आमच्या भाऊकीतल्या या सुनबाईंनी आबासाहेबांचं नाव पुढे नेलं आणि भागातच नाही तर महाराष्ट्रभर तुमचं नाव आहे. तुम्हाला अवॉर्ड सुद्धा बरेचसे मिळालेत. कोणकोणते मिळालेत जरा आम्हाला? मला जिजामाता कृषी भूषण मिळाला 2007 ला, सेवर कंपनीचा मिळाला, आरसेफचा मिळाला, परत कृषी पंढरी, खूप मिळाले. मग ह्या आता तुमच्या जे भाऊबंद म्हणत होते की कशाला तुम्हाला रानात जायला पाहिजे, काय कमी आहे वगैरे, आता त्यांना तुमचं कौतुक आहे का? आहे की. आमच्या भाऊकीतली सून आहे जिनं आमच्या भाऊकीचं नाव मोठं केलं. आता म्हणते तुम्ही केलं म्हणून इथपर्यंत झालं. आता म्हणते पहिलं वहिनी आम्ही नावं ठेवत होतो, पण तुम्ही केलं ते चांगलं केलं. आणि माझं बघून बाकीच्या ज्या महिला आहेत त्या पण बाहेर पडल्या, ज्या घरात होत्या त्या. मग त्यांचे घरातले म्हणायचे एवढ्या मोठ्याची बाहेर पडले आणि तुम्हाला काय झालं, जावा तुम्ही पण. त्याच्यामुळे माझ्या बरोबर बरेच बायका बाहेर पडल्या ज्या घरात होत्या त्या. बर, शेतीमध्ये काम करत असताना नवीन प्रयोग करावेत, त्यासाठी अभ्यास करावा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी द्याव्यात, असं कधी केलं का? हो, केलं. कुठे कुठे आणि त्यातनं काय प्रयोग शेतामध्ये राबवले? प्रयोग म्हणजे जाऊन बघून आलं की तिथून आपलं ह्याला आष्ट्याला ते ह्याच आहे ना, आष्ट्याला मोठं त्यांचं बीज उत्पादन करतात ते सगळे प्रयोग करतात. तिथं मला बोलून घेतलं होतं, तिथं मी जाऊन सगळं बघून आले. त्यांच्याप्रमाणे ट्राय केलं म्हणजे त्यांचं. आणि दुसरीकडे पण इथं बेलवड्याला त्यांनी 6 फूट सरी त्यांनी ऊस केला होता, पण तो मी म्हणजे ट्राय केला इथं करायचा, पण नाही ते आपल्याकडं सक्सेसफुल. त्यांची जरा माळ रान आहे,
आपली जरा चिबडाची रानं असल्यामुळं ते नाही सक्सेसफुल झालं. बर म्हणजे सारखं ट्रॅक्टर घालणे, मग ते मुळं तुटून येऊन ऊसच मोठी व्हायला त्यांनी. तुम्हाला आता शेती करतात तर तुम्हाला काही महिला वगैरे भेटायला आल्या का एवढ्या वर्षामध्ये? इथल्या नाही, बाहेरच्या. इथल्या तर तुमच्या रोजच्या संपर्कातल्या असतील, ज्यांना काहीतरी नवीन करायचं आहे, ज्यांना काहीतरी शेतामध्ये जाऊन वेगळा प्रयोग करायचा. बाहेरच्या काही महिला उत्सुकतेपोटी तुम्हाला भेटायला आल्यात वगैरे नाही, असं का? कोण नाही आलं. ही उदासीनता वाटते का महिलांच्या हो. बाबतीमध्ये? काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर? आता एक तुम्हाला सांगू, एक तर मुली आत्ताच्या ज्या आहेत किंवा माझ्यापेक्षा लहान महिला शेतात काम करायला नको बा. आणि मी त्यात थोडंसं आणखीन ऍड करतो, मुलीच नाहीत, आत्ताच्या काळातली मुलं सुद्धा ज्यांना शहरातले आवड निर्माण झाल्या तिकडे राहील, मुलं सुद्धा शेतामध्ये जायला नाही नाही म्हणतात. आता पण एक स्त्री म्हणून मुलींना शेतीकडे बघण्याचं मुलांना नाहीये हे मी आधीच सांगतो, नाहीतर परत प्रेक्षक म्हणतील की हा मुलगा आणि मुलींवरती बोलतो. तसं नाहीये, नवीन पिढीतली मुलं सुद्धा आता शेतात जात नाहीत. पण तुम्ही काय सांगाल की जर शेती तुम्हाला हवी असं म्हणत असाल तर त्या मुलीनं काय विचार करायला हवा? त्यातलं किमान शिक्षण किंवा किमान नॉलेज आपल्याला शेतातलं हवं का नको? हवं शेतातलं. आणि शेती एक म्हणजे परवडणारी आहे, म्हणजे चांगली व्यवस्थित केली तर शेती. पण आता नोकरदारांचं कसं झालंय, आज नोकरी आहे तर उद्या नाही. तसं कोरोनाच्या काळात सुद्धा सगळं बंद पडलं. बरोबर, तसं बरोबर. शेतीचं कामकाज काही थांबलं नाही एकतर. आणखीन शेतात कसं आपण एक मूठ जरी धान्य टाकलं तिथं 2 मुठी तर धान्य आपल्याला आपल्या पदरात पडतंच, म्हणजे त्यात आपला फायदाच आहे. त्याच्यामुळे संकटाच्या काळामध्ये माणसाने मदतीला शेतच येतं. शेतच येतं. त्याच्यामुळं सगळ्यांनी विचार करायला पाहिजे, मुलींनी पण आणि सगळ्यांनी, की मुलांनी बाबा मुलांनी पण. तुम्हाला आता मुलांना तुम्ही शिक्षण वगैरे दिलं, त्याच दरम्यान तुम्ही शेतामध्ये काम करत होता, शेत सगळं तुम्ही सांभाळत होता. तुमच्या मुलांना तुम्ही शेतीबद्दलचं नॉलेज दिलं? हो, माझा धाकटा मुलगा आता BSc ऍग्री आहे. बर माझे मिस्टर पण BSc ऍग्री आहे. बर पण त्याला मी घेऊन जाते. आणि मुलीला? मुलींची दोन्ही लग्न झाली. हा, पण ज्या आता वेळेला सुनांना होत्या, घेऊन जाते. अच्छा, सुनांना शेतीतली माहिती हो. देता. आता त्या आवडीनं मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीनं काम केलंय त्यामुळे त्यांना जास्त सांगण्याची आवश्यकता नाहीये. नाही, येतात त्या पण कधी नाही म्हणत नाही, सगळं समजून घेतात. समजून घेतात. असं येतात. प्रत्येकाच्या घरात व्हायला हवं का? हो, पाहिजे. का व्हायला आता पाहिजे? माझी नात आहे, तिला सुद्धा मी सगळं सांगते की हे करते, पण ती पण दमत नाही, लहान आहे पण करते. सगळी माहिती घेते. मग आता थोडस मी राजकीय प्रश्नाकडे येईन. राजकारणामध्ये जावं किंवा या गावच्या राजकारणामध्ये यावं असं का नाही वाटलं? आबासाहेब तर मला नाही वाटत की आबासाहेबांनी कधी राजकारण केलं पण ते कुणाच्या नुकसानाचं केलं. असं असताना मग तुम्ही का मागे राहिलात? मला इंटरेस्टच नाही. आणि एक म्हणजे मुलं लहान असल्यामुळं त्यांचं शिक्षणाकडे हे, आणखीन परत रानातलं बघायचं, घरातलं बघायचं. सासूबाई आमच्या आजारी, त्याच्यामुळं मी काही तिकडं जास्ती हेच नाही केलं. राजकारणाबद्दल मत काय आहे तुमचं? सरळ माणसाचं राजकारण नाही. मी आता एक आई म्हणून विचारतो. अविनाश दादा ज्या वेळेला पहिल्यांदा कारखान्याच्या राजकारणामध्ये उतरले, तुम्ही त्यांना थांबवलं होतं? नाही थांबवलं. का? सरळ माणसाचं राजकारण नाहीये. आपला मागचा जो इतिहास आहे तो पण तुमच्या समोर आहे, जवळून बघितला. थोडीशी भीती नाही वाटली दादांनी राजकारणात येताना? नाही, त्याला तो म्हटला की मी हे करणार, मला करायचंय. म्हटलं बरं मग का. तिथे एक धाडशी आई उभी राहिली का राजकारणापासून अलिप्त असणारी आई उभी राहिली? नाही, धाडशी आई. धाडशी आहे. पण मग ते पहिलं पाऊल राजकारणामध्ये टाकताना दादांना तुम्ही काय सांगितलेलं? काही नाही, त्याची इच्छा होती, मग त्याला म्हटलं कर तू, हे कर म्हणून. पण तुम्ही एवढं पुरुषांच्या बरोबरीनं हा सगळा शेतीचा वगैरे कारभार पाहिला, मुलांचं शिक्षण पाहिलं आणि वेगवेगळे प्रयोग करत शेती तुम्ही करत राहिला, अजूनही करतात. त्यावेळी तुम्ही केलेलं धाडस म्हणजे बैलगाडी चालवणं, परत ट्रॅक्टर चालवणं. ट्रॅक्टर असा सरळ चालवणं एक वेळ सोपं, पण शेतामध्ये तुम्ही नांगरट वगैरे अशा पण गोष्टी करतात.
जीप चालवणं, ती जीप घेऊन मुलांना सोडायला जाणं ह्याच्यामध्ये. असं एवढं होत असताना तुम्हाला राजकारण नकोच वाटलं का? तर राजकारण हा सरळ माणसाचं क्षेत्र नाही. मग आता दादांनी ज्या वेळेला यायचं ठरवलं त्यावेळेला मग एक आई मुलाच्या मागे जशी धाडसानं उभे राहते तेवढीच एक भावना उभारली मुलाच्या मी. इच्छेसाठी. हा, मुलाच्या इच्छेसाठी उभारली मी. यापूर्वी मग तुमच्या घरी आई वडिलांकडे वगैरे नाही, तिकडं राजकारणाशी काही काय राजकारणाचा प्रश्न नाही. काहीच नव्हतं, जे काय आहे ते हा, इकडंच इकडं. होतं. मग आबासाहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला तरी राजकारण तुम्ही जवळून पाहिलं असेल. हो, पण तेव्हा आम्हाला उंबऱ्याच्या बाहेर यायचंच नव्हतं ना. बरोबर आहे. उंबऱ्याच्या आतच माणसं आली की आत. पण कळत असेल, कानावरती येत हा, असेल. येत होतं पण नाही एवढं. या सगळ्या घडामोडी बघून तुम्हाला नको वाटलं का? आधीपासूनच राजकारण आपला भाग नाही? नाही, नकोच आपलं. मला आता तुम्ही एवढा धाडसी आहात. धाडसी माणसं राजकारणामध्ये पहिल्यांदा जातात. हा, तुम्ही म्हणताय की सरळ मार्गी असणाऱ्या माणसाचं काम नाही, पण आता नवीन पिढी जी आहे त्यांना राजकारणाचा खूप ओढ आहे. हा, थोडा पैसा आला की त्यांना राजकारण हवंसं वाटतं. मग बॅनरबाजी, छोट्या छोट्या गोष्टीतून राजकारणात तुम्ही शिरल्यानंतर पद, पैसा या मागं सगळेजण लागतात. तुम्ही नव्या पिढीला काय सांगाल? आता तुमचा कारभार लहान नाहीये, हा, तुमचा व्याप लहान नाहीये किंवा घरही लहान नाहीये, भागात नाही महाराष्ट्रात ओळख आहे, बरोबर. तरी सुद्धा नव्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की संघर्ष तुम्ही पाहिलाय, संघर्ष न करता राजकारणात एंट्री करणाऱ्या मुलांना काय सांगाल? राजकारणात किती घरं हे झालं तुम्हाला पण माहिती असेल. बरोबर. म्हणजे बाद झाले, एक म्हणजे कर्जबाजारी झाले, बरोबर. एक घर. त्याच्यामुळं मला तर असं वाटतंय की आपलं काहीतरी काम भलं आपण भलं. राजकारणात जास्ती माणसाने खरंच म्हणजे जे माणूस सरळ आहे त्यांनी तर राजकारणात जाऊ नये. कारण मी माझ्या मुलावरून बघते, जो सरळ माणूस आहे तो राजकारणात टिकत नाही. जे फसवणारी किंवा हे करणारी जी माणसं आहेत त्यांनी राजकारणात म्हणजे हे काम करतो म्हणायचं, नाही करायचं काम. आपलं वेळ निघून गेली की तू कोण, हे आमच्या रक्तात नाहीये. बरोबर. फसवण्याची आम्ही एकदा शब्द दिला माणसांना की तो आम्ही पाळतो. बरोबर. पण मग हे तुम्ही योग्यच सांगताय, पण मग तुम्ही यामध्ये राजकारण कसं असावं याबद्दलची काय कन्सेप्ट आहे का डोक्यामध्ये? की तुम्ही आता म्हणलं की कुणाला फसवण्याचं आमच्या रक्तात नाही, बरोबर आहे. अनेक जण आहेत असे जी स्वतःची तत्व पाळून जगतात, स्वतःचं आयुष्य पुढे नेतात. तर राजकारण कसं असावं एक सोप्या भाषेमध्ये सांगायला जमेल? की तुम्हाला एखाद्याला काही द्यायला जमत नसेल तर ठीक आहे, किमान त्याचं नुकसान होणे ही भावना असावी राजकारण्यांची, बरोबर आहे. भावाभावांच्यात वाद होत असेल तर तो मिटवण्याची भूमिका राजकारण्यांनी घ्यावी. असं राजकारण असावं चांगलं. तसं होईल का? सगळे आता स्वार्थी झालेत, पैशाच्या मागे प्रत्येक जण. मी अजून एक असा प्रश्न विचारेन की पैशाचं कसं आहे, सकाळी पैसा आहे तर संध्याकाळी तो आपल्या जवळ नसतो. त्याच्यामुळं माणसाने खरं पैशाच्या मागे पळू नये, हे तर माझं एक तत्व आहे. याला जोडून एक असा प्रश्न विचारतो की नोकरदार वर्ग किंवा व्यावसायिक वगैरे हे खूप पैसा 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 असं होतंय. तुम्ही शेतीमध्ये रमलेला, तुम्हाला जर तुमच्या मनात आलंच असतं तर व्यवसाय करायचा आहे वगैरे तर तुम्हाला ते अशक्य नव्हतं, बरोबर आहे. तसं तुमचं सगळं बॅकग्राऊंड आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा तुम्ही शेतीत रमला. मग आता जे काय अवास्तव पैशाचा एक विचार करून व्यवसाय असेल, नोकरी असेल, ह्या मागं जाऊन स्वतःचं शारीरिक नुकसान करून घेतात, त्यांच्यासाठी शेती किती महत्वाची? शांतता किंवा तुम्हाला पाहिजे एवढं मिळतं त्या शेतीमधनं, पण तुमचं आयुष्य आनंदात जातं असं आहे ना शेतीचं? हो, शेतीतच हे आहे. तुम्ही मला वाटतं 25 वर्षाहून अधिक वर्ष झालं शेती करताय, पण तुम्हाला कशाची कमी नाही पडली? नाही, कधीच नाही. मग शेतीचं हे मोठं महत्व आहे का? हो, शेतीचंच महत्व. मी रानात जर गेली नाही, शेतात 1-2 दिवस घरीच राहिले तर असं मला वाटतं की मला काहीतरी मला आजार झालाय. म्हणजे इतकं असं
रेस्टलेस फील होते एकदम. अच्छा, असं ती म्हणजे सवय लागून गेली. हा, सवय लागून गेली. रानातून जाऊन एक फेरी मारून आलं तरच मी फ्रेश, नाही तर असं म्हणजे काही बरोबरच नाही वाटत. एक तर फेरी मारायलाच पाहिजे दिवसातनं. बर, मी आता थोडस या शेतीच्या ह्याच्यातून बाहेर येत तुम्हाला विचारतो. एवढी वर्ष तुम्ही शेतीमध्ये काम करता आहात, हा सगळा कारभार पाहतात, असं बाहेर कुठं मुलांसोबत वगैरे फिरायला जावं वगैरे असं कधी वाटत नाही का? ह्या सगळ्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून. नाही धकाधक नाही म्हणणार मी, कारण शेती आहे, आवड आहे ती तुम्हाला, नाही पण तसं मुलांना सुट्टी पडली की मग एक 4-5 दिवस कुठंतरी बाहेर, असं मुलांना पण चेंज, मला पण चेंज. पण मग ज्या वेळेला तुम्ही बाहेर फिरायला जाता त्यावेळेला सगळे इकडची रुखरुख नियोजन वाटते करून, का? नाही सगळं नियोजन करून सगळं हे करूनच जात, आणि सगळी कामं आटपायची आपली, बर, आणि मग 4 दिवस जायचं. म्हणजे परत येईपर्यंत 4-5 दिवस काही टेन्शन नाही माग, असं करून जायचं. बरोबर. आता तुमची नात वगैरे, तुम्ही म्हणता शेतामध्ये नात वगैरे घेऊन जाता वगैरे, तर भविष्यात ह्या आपलं कराड तालुका हा राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील आहे. तर भविष्यात आता अविनाश दादा तरी राजकारणामध्ये यायचं म्हणलं, तिथं आई उभी राहिली. आता जर नातू यायचा म्हटलं राजकारणामध्ये, तर आजी धाडसानं उभी राहणार. तो अजून खूप लहान आहे, तरी पण भविष्य तेव्हा थांबणार की त्याच्याजवळ. म्हणजे संघर्ष करण्याची भूमिका आजही आहे. मी आता शेवटाकडे जातो. मला फक्त तुमच्याकडून शेती आणि शेतीत काम करणाऱ्या महिलांच्याकडून एक, आता येणाऱ्या नवीन पिढीतील मुलींना एक छोटासा संदेश काय द्याल? शेतीचं महत्व कसं सांगाल ते ऐकायला बरं वाटेल. नाही, शेती ही फायद्याची आहे सगळ्यांना. मी मगाशी पण सांगितलं, जरी एक मूठ घातलं तरी 2 मूठ येतात. नोकरी ही काय कायमची नाही आहे. बरोबर. नोकरी आज आहे तर उद्या कंपनी बंद पडली, हे झालं सगळे, आणि सगळ्यांना नोकऱ्या मिळत पण नाहीत आता. जरी ग्रॅज्युएशन झालं असलं तरी मिळत नाही. बरोबर. त्यामुळे शेती जर चांगल्या रीतीनं केली, आणि ती कुणी कमी लेखू नये की बाबा शेती हे असं, म्हणजे शेतात काम केलं तर त्याच्यात फायदाच आहे व्यवस्थित. त्याच्यासाठी मी सगळ्या तरुण मुलांना, मुलींना सांगते की बाबा तुम्ही शेतीकडे वळला तर तुमचा जास्ती फायदा आहे. खरं तर खूप चांगली माहिती आपण दिली, आणि बऱ्याच दिवसापासून आपल्याशी बोलायची इच्छा होती, कारण की आपला जो संघर्ष आहे तो प्रेक्षकांना कळावा, आपण शेतीचा कारभार कसा पुढे नेला ते प्रेक्षकांना कळावं, यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो. खूप खूप धन्यवाद. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण आता या भागामध्ये नूतन मोहिते या महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी जे काय संघर्ष त्यांना पाहायला मिळाला, त्या संघर्ष त्यांच्याकडून ऐकला. पुढील भागामध्ये अशाच एका वेगळ्या व्यक्तीला त्यांच्याकडून भेटून माहिती घेणार आहोत. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.